एकूणच काय सांगाल की आज तुम्ही गिराली काढली आणि एकूण सर्व दुकानं बंद करायला विनंती करताय आणि आंदोलन करताय का सांगा? आपल्या सर्वांनाच माहिती असेल, संपूर्ण देशभरामध्ये विद्यार्थ्यांचा भविष्याचा खेळ इथल्या शिक्षण व्यवस्थेने मांडलेला आहे. गेल्या महिन्याभरामध्ये 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यामध्ये आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांची आज आपण बघतोय जंतर मंतरसारख्या ठिकाणी देशभरातल्या तरुणांनी एक संघर्ष त्या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे. पण हे प्रशासन मात्र प्रत्येक वेळेला हा संघर्ष दडपण्याचं काम करतं आहे. पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्यावरती जो अमानुषपणे लाठीचार्ज झाला, या घटनेचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सन्माननीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. आज वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, अनेक विद्यार्थी संघटना, जे मित्रपक्ष संघटना लोकशाहीला बळकट करण्यासाठी काम करतात आणि या नालायक शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात, आज त्या सगळ्यांनी मिळून हा बंद पुकारलेला आहे आणि आज आपण ह्या भांडूपमध्ये सुद्धा हाच बंद पार पाडत आहोत. तुमच्या काही पदाधिकाऱ्यांना जे आहे ते पोलिसांनी खरं तर ताब्यात घेतलं आहे, कसं पाहिजे? खरं तर आम्हाला विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत असताना, इथल्या वंचित शोषित घटकांचे प्रश्न मांडत असताना हा अनुभव आम्हाला काही नवीन नाही आहे. आमच्या प्रत्येक आंदोलनाच्या आधी आम्हाला सगळ्यांना पोलीस नोटीस दिली जाते. आज माझ्या घरीसुद्धा काही पोलीस मित्रांनी येऊन त्या ठिकाणी ते आंदोलन कशा प्रकारे कमकुवत होईल याचा देखील प्रयत्न केला होता. पण ही वंचित बहुजन आघाडी आहे, ही बाळासाहेब आंबेडकरांची सेना आहे, ही कुणाला घाबरणारी नाही आहे. प्रत्येक जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याला अटक झालेली आहे, त्यांच्या घरोघरी नोटिसा गेलेल्या आहेत. पण तरीसुद्धा आज आम्ही ताकदीने रस्त्यावरती उतरत आहोत, वेगवेगळ्या ठिकाणी समोर येत आहोत. या बंदला यशस्वी करण्यासाठी इथली विद्यार्थी सेना कायम रस्त्यावरतीची लढाई लढणार आहे. आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, मी विश्वास सरदार वंचित बहुजन आघाडीचा मुंबई महासचिव आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आव्हान केलं होतं. दिल्लीमध्ये जे विद्यार्थ्यांनी आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या न्याय हक्कासाठी संसदेवरती मोर्चा काढलेला आणि त्या मोर्चावरती दिल्ली पोलिसांनी हा अमानुष लाठीचार्ज केला, याच्या निषेधामध्ये सर्व भारतीयांना एक भारतीय म्हणून राग होता आणि त्या रागाला कुठेतरी बाळासाहेब आंबेडकरांनी ओळखून बंदची हाक दिली आणि या हाकला आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, सर्व भारतीय म्हणून आम्ही सर्व रस्त्यावरती आलो आणि तो बंद आहे, हा बंद करायला लावलेला आहे. आणि व्यापारी या बंदमध्ये चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत. त्यांनाही प्रत्येकाला कुठेतरी चुकी झालेली आहे. ही या प्रशासनाने जे दडपशाही केलेली आहे, या दडपशाहीच्या विरोधामध्ये आपण उठलो पाहिजे, आपण बोललो पाहिजे. या लोकांच्या मनामध्ये भावना होती. दिल्लीपर्यंत आपण जाऊ शकत नाही आपल्या कामधंद्याच्या हिशोबाने, पण ज्या ठिकाणी आपण राहतो, ज्या व्यवसाय करत असेल, काम करत असेल, रिक्षा चालक असेल, टॅक्सी चालक असेल, त्यांनी युनियनवाल्यांनी स्वतःहून आमच्याशी संपर्क साधून त्यांनी या बंदला आम्हाला समर्थन दिलं आणि बंद केला. ओके.